काही सर सकाळी उठणं होत नाहीये, हळूहळू थंडी वाढते, हळूहळू विद्यार्थी संख्या कमी होती. जोश मध्ये 11वी सुरू केली होती सर, पण असं माहिती नव्हतं सर एवढा त्रास होणार आहे. आधीच सांगितलं असतं तर 11वीला आलोच नसतं सर. कोरोनामध्ये एखादी वर्ष 10वीतच घातलं असतं. म्हणजे थेरॉटिकल असेल किंवा प्रॉब्लेम असेल, क्वेश्चन थोडस पार्ट कमी आहे, लक्षात घ्या. एकदम सिंपल पार्ट आहे आणि त्याच्यामुळे पोर्शन कमी होत असल्यामुळे क्वेश्चन काही पुढचं न शिकवलेल्या मध्ये वगैरे मागे पुढे होऊ शकतात. बुक मध्ये पण तेवढे ऑर्डरली मेन्शन नसतील वगैरे. सो व्हॉट इज युअर स्कोर पोस्ट? किती आलेत मार्क? चला लवकर सांगा, सुरू करता येईल म्हणजे मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. चला वेदांत, यश, सोडवले का आपण क्वेश्चन? 16. ओके, गुड. 16, राईट. त्याला सर्वांनी पटापट टाकायचं, मला नाव घ्यायची गरज लागली ना पाहिजे. सोबिया चिश्ती, राईट का? राईट प्रोनाउन्स करतोय का मी? सोबिया चिश्ती, काय माहित नाही मला. वेर आर यू फ्रॉम सोबिया? ओके, चलो ठीक आहे. तो बऱ्यापैकी आपण करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये आता थोडासा नवीन पार्ट सुरू करणार आहोत. महत्वाचा पार्ट पहा. आतापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे, लक्ष द्या. की करंट बेसिकली काय असतो, करंट बद्दलची एकदम बेसिक इन्फॉर्मेशन, एकदम बेसिक, आपल्याला ती आता एकदम क्षुल्लक वाटू शकते, पण महत्वाची ठेवा. ते असल्याशिवाय आपल्याला पुढचे कन्सेप्टच अंडरस्टँड होणार नाहीत. काय कन्सेप्ट सर? कोणती कन्सेप्ट आहे अशी? की डायरेक्शन ऑफ द करंट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द करंट? द फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतो. मग इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन अपोजिट असते. इट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. देर आर टू टाइप्स ऑफ करंट velocities of electron, thermal velocity and drift velocity. There is no current due to thermal velocity, right? सर्वांचे ऑर्डर, मॅग्नेट्यूड. त्याच्यानंतर आपण पाहिलं ट्रान्सलेटरी साठी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? I is equal to NEAVD. अँड रोटेटरी मोशन साठी जर तुम्ही वापरत असाल तर Q इंटू फ्रिक्वेन्सी म्यू किंवा Q बाय टाइम पिरियड टी वापरू शकता, आणि त्यालाच व्हेरियस फॉर्म्युलामध्ये लिहिले गेले आपण. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू होम्स लॉ, होम्स लॉ कशासाठी आहे? मेटल साठी आहे. V इज इक्वल टू काय आहे? IR. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I अँड R इज अ कॉन्स्टंट घेतला आपण, त्याचे ग्राफ पाहिले आपण, राईट आहे. V is a potential. If there is a more potential difference, there will be more current, right? And current will flow from higher potential to lower potential. Then आपण drift velocity साठी various फॉर्म्युले पाहिलेले आहेत. करंट डेन्सिटी पाहिलं, I by A येतं, किंवा सिग्मा इंटू E येत असतं, किंवा E बाय रो येत असतं. अगेन ड्रिफ्ट वेलोसिटीचे फॉर्म्युले पाहिले. सुरुवातीला I अपॉन काय आलं, हे NEA आलं, मग इथे J ठेवलं, V ठेवलं, असे सर्व व्हेरियस फॉर्म्युले पाहिले ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे. त्याच्यानंतर काय पाहिलं पहा, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी झालं. त्याच्यानंतर कलर कोडिंग पाहिली. कलर कोडिंग मध्ये काय पाहिलं? BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, राईट आहे. 0 पासून स्टार्ट करायचंय. जे एकूण 4 बँड असू शकतात, त्यातले पहिले 2 बँड नंबरला, तिसरा बँड पॉवरला आणि चौथा बँड टॉलरन्सला. टॉलरन्स साठी गोल्ड, सिल्वर, नो कलर. जेवढा महागाचा तेवढा टॉलरन्स कमी, 5%, 10%, 20%, राईट. आणि त्याच्यानंतर टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स, RT इज इक्वल टू RT म्हणतोय मी, RT नाही,
आर नॉट इंटू 1 प्लस अल्फा टी, याला अल्फाला कोइफिशियंट टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणायचंय. जर रेजिस्टिव्हिटी पाहिलं तर रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू अगेन रो टी इज इक्वल टू रो नॉट 1 प्लस अल्फा टी असं असतं, राईट आहे. आणि त्याच्यानंतर काही छोटे मोठे फॉर्म्युले पण पाहिले असतील आपण. मोबिलिटी म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय आहे, असे सर्व फॉर्म्युले पाहत पाहत इथपर्यंत आलेलो आहोत आपण. नक्की का क्लिअर आहे? पळते डोळ्या पडून का झोप येते? थोडं थोडस अंधुक झाल्यासारखं वाटतंय का जग? जर नवीन कोणी लेक्चर लगेच स्टार्ट केलं असेल तर वाटू शकतं एवढं कधी झालं, कसं झालं, कुठे झालं. ठीक आहे, हे तर अजून काहीच नाही पोर्शन झाला, आपण एकदम छोटा छोटा पाहिलाय. पण असं जेव्हा मोठं पिक्चर बघायला येईल असं ऍट द एंड ऑफ द चॅप्टर, राईट, तेव्हा मजा येईल खरी, आहे का नाही? सो इथपर्यंत आपला पाठ झालेला आहे. आता नेक्स्ट जे आपल्याला बीट लर्न करायचंय, तो जो काय आज क्वेश्चन टाकला गेला होता तुमच्या 5 MCQ डेली मध्ये, की कोणत्या तरी स्टँडर्ड रेजिस्टन्स वगैरे त्याचं मटेरियल कोणतं वापरलं जातं ते विचारलं गेलेलं आहे. पहा, लक्षात घ्या की आता टाईप ऑफ मटेरियल्स और टाईप ऑफ रेजिस्टन्स जे असणार, रेजिस्टन्स बनवायला जे मटेरियल यूज केलं जातं ते कशावरती आहे, ते कशावरती असणार? पहा, लक्ष द्या की आपल्याला माहिती आहे टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स फॉर मेटल. सांगा मला, रेजिस्टन्स जर वाढला तर टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टन्स मध्ये काय चेंज होतो? चला सर्वांनी सांगायचं मला, जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स मध्ये काय चेंज होतो? फॉर द मेटल पाहत आहोत आपण, राईट, फॉर द मेटल इन्क्रीजेस, बरोबर आहे. जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स पण इन्क्रीज होतो, राईट आहे. आणि याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? व्हॉट इज द ग्राफ बिटवीन आर अँड टी? कसा ग्राफ आहे सांगा बरं. स्वप्नील, व्हॉट आर युअर टायपिंग? आय कॅन नॉट इट अंडरस्टँड. मला असे डब्बे डब्बे दिसत आहेत, त्याच्यामुळे सिंपल फॉन्ट ठेवा, सिंपल शब्दामध्ये सिंपल लिहत झाला. तू काय लिहितोयस की मला काही कळत नाही ते, म्हणजे असं दिसतंय मला. आता हे कसं डिकोड करू मी? ओके चलो. सो मी काय सांगत होतो, याच्यामध्ये जर ग्राफ जर काढायची वेळ आली आपल्याला, याच्यामध्ये हा जर ग्राफ काढायचा किंवा असं विचारू शकतात की कसं प्रोपोर्शनल आहे रेजिस्टन्सला. पहा, लक्षात घ्या की आपल्याला कशामध्ये ग्राफ काढायचंय? आर आणि टी, रेजिस्टन्स आणि टेम्परेचर मध्ये जर ग्राफ काढायचा असेल, मी जर याला वाय घेतलं, याने मल्टिप्लाय करा वाटलं तर वाय इज इक्वल टू आर नॉट प्लस आर नॉट अल्फा टी. याला आपल्याला एक्स घ्यायचंय, वाय इज इक्वल टू आर नॉट प्लस आर नॉट अल्फा एक्स म्हणूया याला. याला कसं करणार? हे आपलं टोटल यम असणार, राईट का? पहा बरं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सी म्हणजे कॉन्स्टंट कोणता आहे पहा? आर नॉट आहे. आणि यम म्हणजे स्लोप काय आहे? आर नॉट इंटू अल्फा. सर्वात महत्वाचं फक्त लक्षात ठेवा की याचा ग्राफ कसा आला पाहिजे सांगा मग. याचा ग्राफ कसा आला पाहिजे एव्हरीवन? राईट, व्हेरी गुड. सो y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. स्लोप हा आहे, कॉन्स्टंट हा आहे, फक्त ती स्ट्रेट लाईन कुठून अशी जाणार आणि हा असणार वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट म्हणजे हा कॉन्स्टंट असतो, हे असणार आर नॉट, राईट. ओके, सो नेक्स्ट बिट आपण सुरू करूया. नेक्स्ट बिट काय असणार आहे आपलं? या डिफरन्स मटेरियल जे आहेत यूज केले जातात डिफरन्स रेजिस्टन्सला. टाका, हेडिंग टाका, different materials for different uses of resistance. Different materials रेकॉर्डिंग सुरू आहे का? ओके. Different material for different uses of resistance.
पहा लक्ष द्या. डिफरंट युजेस ऑफ रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स सर्किट मध्ये कुठे वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या ओके ठीक आहे. तर डिफरंट रेजिस्टन्सेस हे वेगवेगळे रेजिस्टन्स वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाऊ शकतात आणि ते जर काम वेगळं असेल तर त्याच्यासाठी मटेरियल कसं वेगळं वापरायचं ते पाहूया. सर्वप्रथम रेजिस्टन्स हे आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये असतं. जर समजा आता हा बल्ब चालू आहे, ट्यूब चालू आहे और फॅन चालू आहे, त्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स असतोच, ठीक आहे, करंटला अपोज करणारा किंवा रेजिस्टन्स करंटला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा वापरला. रेजिस्टन्स काय आहे की अपोजिशन ऑफ करंट और पोटेन्शियल ड्रॉप. मग तिथे पोटेन्शियल कंझ्युम करतं बॅटरीने दिलेलं. मग आता याच्या प्रत्येक डिव्हाइस मध्ये रेजिस्टन्स असलं पाहिजे. मग समजा फॅन किंवा बल्ब जे आहे त्याच्यामध्ये जे रेजिस्टन्स वापरलंय आपण, समजा त्याच्यामध्ये जर ते रेजिस्टन्स वापरलंय तर मला सांगा, आपल्याला एकदम कॉमन सेन्स असेल आपला की याच्यामध्ये की कसं रेजिस्टन्स वापरायला पाहिजे. जे टेम्परेचर नुसार चेंज झालं पाहिजे पटकन, का जे टेम्परेचर नुसार पहिली केस ते पटकन चेंज झालं पाहिजे टेम्परेचर नुसार, का ते चेंज नाही झालं पाहिजे सहसा. फर्स्ट और सेकंड आपल्याला कोणत्याही जनरल यूज करायचंय, कूलर मध्ये, फ्रीज मध्ये, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये, कोणतंही चेंज झालं पाहिजे. कशाला चेंज झालं पाहिजे, कशाला झालं पाहिजे चेंज, का कशाला चेंज व्हायची गरज आहे का. समजा आता आताच मागे काही दिवस झालं खूप गरमी होती, उन्हाळा होता, जिथे की टेम्परेचर आपलं अराउंड 40 to 45 डिग्री होतं, बरोबर आहे. मग तिथं टेम्परेचर वाढलं म्हणजे फॅनचा रेजिस्टन्स वाढला आणि म्हणून फॅन स्लो पळायला लागला. जर चेंज होत असेल तर काय होणार पहा, समजून घ्यायचं म्हणजे लक्षात राहते आपल्याला गोष्टी. आता हे 2 लाईन मध्ये सांगता आला असतं आपल्याला, पण जेव्हा आपल्याला असं फील यायला पाहिजे, असं एकदम असं थंडगार वारा लागलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही. पहा, जर 40 to 45 डिग्री मध्ये जर समजा रेजिस्टन्स टेम्परेचर वाढल्यामुळे रेजिस्टन्स वाढला आणि उन्हाळ्यामध्ये फॅन कमी पडतोय आणि त्याच्यानंतर आता थंडी सुरू होते, हळूहळू मस्तपैकी 20-25 टेम्परेचर होणार आहे. त्याच्यामुळे टेम्परेचर कमी झाल्यामुळे रेजिस्टन्स कमी झाला आणि फॅन जोरात पळायला लागला मस्तपैकी. असा फॅन ठेवणार का तुम्ही घरात, असा फॅन ठेवणार का घरात तुम्ही, उन्हाळ्यात कमी पडणारा आणि थंडीत जास्त पडणारा, राईट, ऑब्विसली नाही. मग आपल्याला असा रेजिस्टन्स पाहिजे विच डू नॉट चेंज द रेजिस्टन्स, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर, और आय कॅन से दॅट इफ रेजिस्टन्स वर्सेस टेम्परेचर ग्राफ कसा असला पाहिजे सांगा बरं मला. जर अकॉर्डिंग टू टेम्परेचर जर चेंज होत नसेल तर रेजिस्टन्स आणि टेम्परेचरचा ग्राफ हॉरिझॉन्टल राहायला पाहिजे. पहा बरं, लक्षात आलं का. हे पूर्ण टेम्परेचर नाही, एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या रेंज साठीच असणार ते, नंतर पुढे का तर चेंज होणार, मागे चेंज होणार. बट हा ग्राफ लक्षात आला का. पहा की ग्राफ शुड बी हॉरिझॉन्टल, कारण याचा अर्थच आहे की व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स शुड नॉट change with temperature, or we can say that almost remain same, and these type of resistors are known as standard resistance, standard resistance, and they are made by nichrome, manganese आणि कॉन्स्टंटन काहीतरी आहे ना ते, ठीक आहे. सो टाका, पहिला टाका स्टँडर्ड रेजिस्टन्स, टाका हेडिंग. पहिलं हेडिंग टाका स्टँडर्ड रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये लिहा व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड रेजिस्टन्सेस ऑलमोस्ट रिमेन सेम, value of standard resistances almost remains same. लिहून घ्यायचं असेल तर हा ग्राफ हॉरिझॉन्टल असतो असं लिहून घ्या.
आणि याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहून घ्या की स्टँडर्ड रेजिस्टन्सेस आर मेड बाय नायक्रोम. Standard resistances are made by micro, manganese तर म्हणतात काय त्याला manganese and constantan. Standard resistances रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे तुम्हाला रेजिस्टन्स काय म्हटलं काय आणि रेजिस्टिव्हिटी म्हटलं काय, ठीक आहे. कारण रेजिस्टन्स कमी जास्त असू शकतो, पण रेजिस्टिव्हिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. त्याच्यामुळे क्वेश्चन विचारताना रेजिस्टिव्हिटीवर विचारला जाऊ शकतो, कारण मटेरियलला रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. जर मोठं कंडक्टरचा तुकडा घेतला तर त्याचा रेजिस्टन्स कमी जास्त होऊ शकतो, पण रेजिस्टिव्हिटी त्याची सेम राहणार आहे. आणि हाय रेजिस्टिव्हिटी मीन्स हाय रेजिस्टन्स, राईट. ओके. सो काय लिहिलात की स्टँडर्ड रेजिस्टन्स आर मेड अप ऑफ मटेरियल. त्याच्यानंतर लिहा ओके. तर त्याच्यानंतर लिहा, किंवा तुम्हाला एमसीक्यू मध्ये असं पण विचारलं जाईल की याची व्हॅल्यू आर बाय रो किंवा रो बाय आर याची व्हॅल्यू इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर असतं. म्हणजे हे पण चेंज होत नाही, हे पण चेंज होत नाही टेम्परेचर, राईट. व एक पॉइंट सांगायचा झाला, एमसीक्यू मध्ये असं विचारू शकतात. सो नेक्स्ट पॉइंट लिहा. तर एक पॉइंट आहे की अलॉय आणि मेटल मध्ये, अलॉय म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? अलॉय म्हणजे काय माहितीये? एका लाईन मध्ये लिहून घेऊ शकता, मिक्सचर ऑफ टू और मोर मेटल, राईट. अलॉय म्हणजे काय आहे? मिक्सचर ऑफ टू और मोर मेटल इज कॉल्ड अलॉय. Mixture of two or more metal is called alloy. And resistivity of alloy is greater than resistivity of metal. पहा, म्हणजे मिक्सरची जी रेजिस्टिव्हिटी आहे ते ग्रेटर असते रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल. लिहून घ्या मग पॉइंट. आधी अलॉय म्हणजे काय माहितीच असेल सर्वांना, मिक्सचर ऑफ टू और मोर मेटल्स, राईट. अलॉय म्हणजे काय आहे? मिक्सचर ऑफ टू और मोर मेटल्स. And resistivity of alloy is greater than or more than individual metals. देन सेमी कंडक्टर्स लिहा. पहिलं झालं स्टँडर्ड रेजिस्टन्स कशापासून बनले ते पाहिलं आपण, बरोबर आहे. नायक्रोम, मॅग्नीज अँड कॉन्स्टंटन, ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा सेकंड लिहा सेमी कंडक्टर. इथपर्यंत क्लिअर आहे का? आधी मला सांगा चला सर्वांनी, इथपर्यंत क्लिअर आहे का? आपण काय पाहतोय, कशासाठी पाहतोय कळते का तुम्हाला? अ टाइप ऑफ रेजिस्टन्स विच आर मेड अप ऑफ डिफरंट मटेरियल, राईट. सो डिफरंट मटेरियल वापरून आता पहिलं काय आहे? स्टँडर्ड रेजिस्टन्स. स्टँडर्ड रेजिस्टन्स म्हणजे काय? आपल्या डेली यूज मध्ये असणारे जे रेजिस्टन्स आहे दे शुड बी इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, राईट. आणि त्याच्यासाठी लागणार आपण मटेरियल लक्षात ठेवलेलं आहे. सर्वांना क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट लिहा सेमी कंडक्टर. नेक्स्ट टाईप लिहा सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर मध्ये सध्या एवढीच गोष्ट लक्षात ठेवायचंय की रेजिस्टिव्हिटी अँड टेम्परेचर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आपण मेटल साठी पाहिलं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, मेटल साठी पाहिलं आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, पण सेमी कंडक्टर साठी दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सेमी कंडक्टर असा ग्राफ आला पाहिजे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणल्यानंतर बरोबर आहे का ग्राफ? पहा अशा प्रकारचा ग्राफ आहे. Semiconductor, you will be learn semiconductor in details in 12th. फुल चॅप्टर आहे, मोर वेटेज असलेला चॅप्टर आहे.
लेंथी चॅप्टर आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं चॅप्टर आहे ते पाहूया. सध्या एवढं लक्षात ठेवायचंय की सेमी कंडक्टर साठी रेझिस्टिव्हिटी आणि टेम्परेचर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, एवढंच लक्षात ठेवा. चलो थर्ड लिहा मेटल. थर्ड लिहा मेटल, स्टँडर्ड रेजिस्टन्स, त्याच्यानंतर सेमी कंडक्टर, त्याच्यानंतर मेटल्स. मेटल्स मध्ये काय असतं आपण पाहिलेलं आहे सहसा. मेटल मध्ये काय असतं, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस. मेटल लिहा. थर्ड टाका, थेरॉटिकल पार्ट आहे सध्या हा थोडासा मेटल हे बीट पूर्ण. मेटल मध्ये काय आहे, रेजिस्टिव्हिटी लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस. resistivity increases as a temperature increases. मग आता ग्राफ कसा असतो पहा, मेटल आणि टेम्परेचरचा. टेम्परेचरचा ग्राफ आताच आपण इक्वेशन पाहिलं, ते इक्वेशन स्ट्रेट लाईनचं आलं राईट. पण ते इक्वेशन कुठे फॉलो करतात, फॉर हायर टेम्परेचर. ऍक्च्युअली रेजिस्टिव्हिटी आणि टेम्परेचरचा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीचा येईल. म्हणजे इथून इथपर्यंत पहा ग्राफ लिनियर आहे, इथून इथपर्यंत ग्राफ कसा आहे, लिनियर आहे. पण सुरुवातीला फॉर लोअर टेम्परेचर म्हणजे काय आहे, फॉर लोअर टेम्परेचर ग्राफ इज नॉट लिनियर, बट फॉर हायर टेम्परेचर ग्राफ इज ऑलमोस्ट लिनियर. फॉर कशासाठी पाहत आहोत आपण, मेटल साठी पाहत आहोत की मेटल साठी रेजिस्टिव्हिटी आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन काय आहे, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस. हा पॉइंट लिहिलात तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहा, फॉर स्मॉलर टेम्परेचर ग्राफ इज नॉट लिनियर. नेक्स्ट पॉइंट लिहायचंय, फॉर स्मॉलर टेम्परेचर ग्राफ इज नॉट लिनियर. but for higher temperature graph is almost linear. चला आता एक झोप उडवणारा एक थोडासा एमसीक्यू देऊया. झोप उडवणारा. अरे बाप रे, शेवटी कळलंच सरला आपण झोपेत आहोत. चला उठून बसल्यासारखं नाटक करूया. ओके सर, चलो. तो काय म्हणताय तुम्ही, काय म्हणताय, आज शिकवलेल्यावर एमसीक्यू देणार म्हणताय. बर, काय देणार म्हणताय, काय एवढा अवघड काय देणार तुम्ही. what is the value, what should be the value of alpha for alpha. ठीक है. so what should be the value of alpha for standard resistance. स्टँडर्ड, चला तुमचं काम अजून सोपं देतो मी, ऑप्शन देतो तुम्हाला. स्टँडर्ड रेजिस्टन्स साठी अल्फाची व्हॅल्यू काय असली पाहिजे, स्टँडर्ड रेजिस्टन्स साठी अल्फाची व्हॅल्यू काय असली पाहिजे. पहिला ऑप्शन घेऊया, अल्फा इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन 1/0. right, alpha is greater than 0, alpha is equal to 0, alpha is less than 0. चलो वेरी गुड, लगाओ दिमाग अपना. आपने थोड़े से लेक्चर किए लग रहा है मुझे करंट इलेक्ट्रिसिटी के. ठीक है, फॉर्म में हो. थोड़े से नए चैप्टर शुरू करने पड़ेंगे मुझे. ठीक आहे, लगेन फायदा होत असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. चला बाकीचे कोणी सांगू शकतात का अजून आन्सर. greater than 0, okay, is equal to 0, okay, very good.
राईट. आपण स्टँडर्ड रेजिस्टन्स मध्ये लक्ष द्या, स्टँडर्ड रेजिस्टन्स आणि याच्यामधला फॉर्म्युला काय, आर टी इज इक्वल टू आर नॉट 1 प्लस अल्फा टी. समजा याची व्हॅल्यू 2 आहे एका इक्वेशन मध्ये आणि याची व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये 0.2 आहे. पहिल्या केसमध्ये 10 ने टेम्परेचर वाढवलं, दुसऱ्या केसमध्ये 10 ने टेम्परेचर वाढवलं, तर रेजिस्टन्स जास्त कोणामध्ये वाढणार, पहिल्या केसमध्ये का दुसऱ्या केसमध्ये? क्लिअर, एकदम सिंपल केलाय तुमच्यासाठी क्वेश्चन. की इथे अल्फाची व्हॅल्यू 2 घेतली मी, इथे अल्फाची व्हॅल्यू 0.2 घेतली. जस्ट मॅथमॅटिकल टर्म की कोणत्या केसमध्ये, दोन्ही केसमध्ये जर 10 ने टेम्परेचर वाढलं, इथं पण 10 ने, इथं पण 10 ने, पण कोणत्या केसमध्ये रेजिस्टन्स जास्त वाढायला पाहिजे? फर्स्ट केसमध्ये, राईट. So it is clear that the more value of alpha means more resistance will be increases with the temperature. जर अल्फाची व्हॅल्यू जर जास्त असेल तर टेम्परेचर थोडं जरी वाढलं तर रेजिस्टन्स वाढणार आहे. मग अशा केसमध्ये स्टँडर्ड रेजिस्टन्स मध्ये आपल्याला एक्झॅक्ट रिव्हर्स केस पाहिजे. जर टेम्परेचर किती जास्त जरी वाढवलं तर रेजिस्टन्स नाही वाढला पाहिजे, म्हणजे याची व्हॅल्यू कमीत कमी असली पाहिजे. कमीत कमी म्हणजे किती असली पाहिजे? एक्झॅक्ट 0 तर नसते, सो ऑप्शन असं पण असू शकतं, ऑलमोस्ट 0, नियरली 0, पण आपण कन्सिडर करणार हे ऑप्शन अल्फा इज नियरली 0. म्हणजे हे जर 0 असेल तर टेम्परेचर किती वाढवा, हे 0 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच असेल आणि आर टी इज इक्वल टू आर नॉट येईल. म्हणजे किती टेम्परेचर वाढवा ते टेम्परेचर रेजिस्टन्स चेंज झालेलं नाही. चमकलं का पहा बरं सर्वांनी? चमकलं का सर्वांना? राईट. मग आता अजून एक एमसीक्यू आहे, राईट. अजून एक एमसीक्यू आहे की मटेरियल विच हॅव निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. काय एमसीक्यू आहे आता? असं मटेरियल ज्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. अल्फाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आहे याचा अर्थ रेजिस्टन्स वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? ऑप्शन्स आहेत, मेटल, सेमी मेटल, कंडक्टर, सेमी कंडक्टर, इंडक्टर, असे काहीतरी आहेत. आता दरवेळेस अशा पद्धतीचं तुम्ही थोडस लॉजिक तुमचं अप्लाय झालं पाहिजे स्वतःहून, राईट. सो इफ अल्फा हॅज अ निगेटिव्ह व्हॅल्यू, रेजिस्टन्स टेम्परेचर सोबत इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार सांगा? इथे +2 जागी -2 जर असतं तर रेजिस्टन्स टेम्परेचर सोबत इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार? राईट. जर इफ व्हॅल्यू ऑफ अल्फा इटसेल्फ इज अ निगेटिव्ह तर रेजिस्टन्स डिक्रीज व्हायला पाहिजे. आणि रेजिस्टन्स डिक्रीज कोणत्या केसमध्ये होतो, कोणत्या मटेरियल मध्ये होतो? कोणत्या मटेरियल मध्ये होतो रेजिस्टन्स डिक्रीज? राईट. आत्ताच पाहिलं आपण कशामध्ये होत असतो? सेमी कंडक्टर. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ अल्फा फॉर सेमी कंडक्टर इज निगेटिव्ह. कळलं का? व्हॅल्यू ऑफ अल्फा फॉर सेमी कंडक्टर इज निगेटिव्ह. चला, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आलेत का इथपर्यंत? का वाटत राहिलेत कुठं ते अर्ध्या वाटत? ओके, चलो. मग आपण काय डिस्कस केलं? मेटलचं डिस्कस केलं आय थिंक, राईट. ओके. त्याच्यानंतर पहा की फिलामेंट ऑफ बल्ब जो आहे किंवा हिटिंग डिव्हाइस आहेत म्हणजे कोणते?
की आधीचा बल्ब हा एलईडी वगैरे नाही, आधीचा बल्ब होता ना अशा प्रकारचा, आणि मध्ये ही फिलामेंट राहायची बल्बची, बरोबर आहे. आणि किंवा जे हिटिंग डिव्हाइस आहेत आपलं ते हीटर वगैरे असेल, गीझर, त्याच्यामध्ये जे रेजिस्टन्स वापरतो, बरोबर आहे. सो याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, फिलामेंट ऑफ बल्ब, फोर्थ पॉइंट टाका, फिलामेंट ऑफ बल्ब अँड हिटिंग डिव्हाइसेस. filament of bulb and heating devices. Filament of bulb and heating devices. याची रेजिस्टिव्हिटी तर हाय असलीच पाहिजे. रेजिस्टिव्हिटी काय असली पाहिजे? हाय असली पाहिजे, कारण तिथे खूप टेम्परेचर जास्त लागणार आहे याच्यामध्ये, किंवा पोटेन्शियल ड्रॉप जास्त लागणार आहे फिलामेंटला इथे ड्रॉप करण्यासाठी. रेजिस्टिव्हिटी तर जास्त पाहिजे, बट दे शुड ऑल्सो हॅव अ हाय मेल्टिंग पॉइंट. जर मेल्टिंग पॉइंट कमी झालं, थोडा जरी बल्ब गरम झाला की शॉर्ट होणार, बरोबर आहे का? हे प्रॉब्लेम तुम्ही फेस केलेत का? की बल्ब घरी दुकानातून घरी आणेपर्यंत शॉर्ट होत होता, असं त्याला जपून आणायला लागायचं, असं ते जे जुने बल्ब आहेत ते पिवळा उजेड द्यायचे, असेल थोडाफार अनुभव, ठीक आहे. तर हे काय आहे, ते ऍक्च्युअली मुवमेंटमुळे व्हायचं, पण थोडासाही बल्ब गरम झाला, लाईट बंद चालू झाली थोडीशी, आहे का नाही, तिथे टेम्परेचर वाढायचं, आणि त्याच्यामुळे जर म्हणून त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असला पाहिजे? हाय असला पाहिजे. म्हणजे ते कितीही त्याचं टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर त्याचे ते मेल्ट नाही झालं पाहिजे. मग कोणत्या केसमध्ये? फिलामेंट अँड हिटिंग डिव्हाइसेस, दोन गोष्टी, रेजिस्टिव्हिटी शुड बी हाय अँड मेल्टिंग पॉइंट शुड बी हाय. क्लिअर आहे हा पॉइंट? हा पॉइंट क्लिअर आहे का? आता यालाच कम्पेअर करूया. ओके, गुड. यालाच कम्पेअर करूया कोणासोबत? फ्यूज वायर. फ्यूज वायर किंवा फ्यूज माहितीये, फ्यूज कशाला वापरतो आपण? बरोबर आहे. लाईट जर कमी जास्त झाली, लाईट जर कमी जास्त झाली किंवा लाईटमध्ये फ्लक्च्युएशन आलं, तेव्हा ते काय होतं? फ्यूज उडाला म्हणतो आपण, आहे का नाही याच्यामध्ये. तर ते फ्यूज काय करतं? प्रिव्हेंट करतं करंटला. म्हणजे थोडासा जरी फॉल्ट आला करंटमध्ये, तर ते फ्यूज जे असतं पहा, अशी वायर असते याच्यामध्ये, ते या पॉइंटला आणि या पॉइंटला कनेक्ट करत असतं, आणि जर काही फॉल्ट आला तर हे फ्यूज हे जातं इथून आणि करंट सप्लाय बंद होतो असा. सो याचा तर रेजिस्टिव्हिटी हाय असली पाहिजे, पण याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, तो मेल्टिंग पॉइंट लो असला पाहिजे, म्हणजे लवकरात लवकर हे मेल्ट होऊन काय होणार? ब्रेक होणार सर्किट. ऑल आर म्हणजे कॉमन सेन्स वापरून आपण डिसाइड करू शकतो की काय पाहिजे काय नाही पाहिजे, राईट. सो फॉर फ्यूज वायर, रेजिस्टिव्हिटी शुड बी हाय अँड मेल्टिंग पॉइंट शुड बी लो. फ्यूज मधून किती करंट जाऊ शकतो, सेफ करंट, जर असं जर विचारला, एखादी प्रॉब्लेम भेटू शकतो तुम्हाला सिलेबस मध्ये नसेल तरी, की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर रेज टू 3/2. जर एखाद्या कंडक्टरचे रेडियस समजा काहीतरी आर आहे, तर त्याच्यातून जाणारा जो सेफ करंट आहे तो प्रोपोर्शनल असतो त्याच्या 3/2 पॉवरला. फक्त एवढं, एखादी प्रॉब्लेम आला तर येईल तुम्हाला एररलेस मध्ये, ते पण त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. पण मेन थेअरी मध्ये काय लक्षात ठेवायचंय? फ्यूज वायर साठी रेजिस्टिव्हिटी हाय असेल तर मेल्टिंग पॉइंट लो असायला पाहिजे, राईट. ओके, क्लिअर आहे हे. आणि लास्ट वन इज अ थर्मिस्टर. हे क्लिअर आहे? चल, लास्ट इज अ थर्मिस्टर. थर्मिस्टर म्हणजे काय असतं पहा.
हे कुठे यूज केलं जातं ते पण कळेल तुम्हाला. जे फायर अलार्म असतात, फायर अलार्म, थोडेस म्हणजे समजा काहीतरी जाळ वगैरे लागलं कुठे फॉरेस्ट मध्ये किंवा बिल्डिंग मध्ये, तर ते डिटेक्ट करून ते अलार्म देतात, तिथे सिग्नल देतात. आणि त्याच्यामध्ये थर्मल याच्यामध्ये, बरोबर आहे. सो थर्मिस्टर म्हणजे काय आहे की थोडं सुद्धा टेम्परेचर डिटेक्ट झालेलं ओळखायचं त्यांना. टेम्परेचर चेंज याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे किंवा ते थर्मल स्कॅनर असतात बघा, ते असतील, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा टेम्परेचर चेंज आपल्याला ओळखायचा आहे. त्यावेळेस फक्त याच्यामध्ये काय लक्षात असायला पाहिजे, याची जी अल्फा आहे थर्मिस्टरची ती काय असली पाहिजे, मोठी असली पाहिजे व छोटी असली पाहिजे. कोणाची अल्फा, थर्मिस्टरची अल्फा कशी असली पाहिजे? चला पटकन सांगा आणि बंद करूया हे बीट. राईट. कारण जरासा सुद्धा टेम्परेचर चेंज आर टी इज इक्वल टू 1 प्लस अल्फा टी आर नॉट, बरोबर आहे. जर टेम्परेचर चेंज थोडाही झाला तर मला डिटेक्ट करायचे, म्हणजे समजा काय तर 25 डिग्रीला आपल्याला रेजिस्टन्स आहे 5 ओम, पण मला आता 35 झालं की लगेच थर्मिस्टरचा वापर करायचा, म्हणजे 10 डिग्रीने सेल्स झालंय. पण आपल्याला कळण्यासाठी काय करावं लागेल, रेजिस्टन्स जास्त चेंज झाला पाहिजे. म्हणजे याचं काम एक्झॅक्ट स्टँडर्ड रेजिस्टन्सच्या उलट आहे. पहा, स्टँडर्ड रेजिस्टन्सच्या उलट आहे. त्याच्यामुळे याची जी अल्फा आहे, याचा जो अल्फा आहे तो कसा असला पाहिजे, हाय असला पाहिजे. लिहून घ्या, द व्हॅल्यू ऑफ अल्फा फॉर थर्मिस्टर शुड बी हाय. राईट. एक प्रॉब्लेम देऊया, एक नंतर नेक्स्ट बीट जे सुरू करायचं हे थेरॉटिकल बीट होतं एक स्मॉल. नेक्स्ट बीट असणार आहे आपलं रेजिस्टन्सेस पॅरलल अँड सिरीज. राईट, रेजिस्टन्सेस पॅरलल अँड सिरीज ते बीट मात्र नेक्स्ट लेक्चरला सुरू करूया आपण. एक प्रॉब्लेम घ्या, कारण ते कम्प्लीट नाही होणार. ते खूप ऍक्च्युअली मोठं चालणार आहे आपला, ओ लंबा चलेगा आहे का नाही, पुढच्या वीक मध्ये. सो उद्याच्या एक्झाम मध्ये माझं उद्याच्या लेक्चर पर्यंत जेवढं होईल तिथपर्यंत, राईट. आणि पाटील सरचं जिथपर्यंत होईल तिथपर्यंत, ठीक आहे. मोठी टेस्ट असणार आहे, 45 MCQ इच, राईट. तर जे काही इन्स्ट्रक्शन सांगितले तुम्हाला, म्हणजे ऑनलाईन एक्झाम नसू शकते, तुम्हाला पेपर येऊ शकतोय, ते उद्या सांगतो तुम्हाला पेपर कसं द्यायचं ते, राईट. सो पेपर बद्दल उद्या जराशी डिटेल माहिती देतो मी. तो एक्झाम्पल लिहा एक. द रेजिस्टन्स at 0 degree Celsius is 10 ohm. Resistance at 0 degree Celsius is 10 ohm. Resistance is increased by 10%. Resistance is increased by 10% at 30 degrees Celsius. Resistance at 0 degree Celsius is 10 ohm. Resistance is increased by 10% at 30 degrees Celsius. At 30 degrees Celsius. At 30 degrees Celsius. Then find the value of alpha. Find the value of
alpha. Find the value of alpha. ऑप्शन्स पाहिजेत. अरे बाप रे. 1, 0.5, 2 and none of these. Options are 1, 0.5, 2, none of these. त्याला किती वेळ लागतं ऑप्शन द्यायला? झिरो पॉईंट फाईव्ह आलं. बर. None of these. कैसे हवा आर टी इज इक्वल टू आर नॉट 1 प्लस अल्फा टी. आर टी इज increased by 10%. 10% increase. याला दोन्ही मेथडने करू शकता. आर नॉट जर 100 घेतलं तर आर टी मी 110 घेणार. जर आर नॉट जर आर घेतलं तर इन्क्रीज बाय 10%. 10% म्हणजे 10/100 इंटू आर. बापरे. जर आर जर 10 घेतलं तर इथे 11r/10 असलं पाहिजे. सो 11r/10 इज इक्वल टू आर 1 प्लस 13 इन्क्रीज केलाय. अल्फा हे आर आर कॅन्सल. 10/11/10 मायनस 1 इज इक्वल टू 30. अल्फा 1/10 is equal to 30. Alpha is equal to असे फटाक दिशा प्रॉब्लेम आले पाहिजेत. असे फटाक दिशा. राईट. काय केला होता तुम्ही? काय करत होता बघा बरं. सर्व यूज असणार. आता पर्सेंटेज चेंज वगैरे काही जणांना वाटू शकते अवघड. पण नेमकं काय करत आहोत आपण? पर्सेंटेज इन्क्रीज बाय 10%. टोटल जो रेजिस्टन्स आहे. सो याच्यामध्ये आर प्लस 10/100 आर. 10% म्हणजे 10% ऑफ आर. राईट. जर आर जर 1 घेतला तर 1.1 घ्यायचं इथे. राईट. 100 घेतला असतात तर 110 घ्यावं लागलं असतं इथे. राईट. सो ओके ओके. और हमने तो पहले ही बोला था सर नन ऑफ दिस. नन ऑफ दिस. ओके चलो ठीक है. और एक करेंगे. और एक करेंगे. ओके. या
if the value of alpha is the value of alpha is 0.02 per degree Celsius, value of alpha is 0.02 per degree Celsius, then find the value of temperature, or find the value of temperature at which resistance become twice to the resistance at 0 degrees Celsius. Resistance become twice to the resistance at 0 degree Celsius. सॉल्व करा. थोडासा 5 मिनिटाचा मी ब्रेक घेतो. लगेच लेक्चर आहे. थोडासा आज ब्रेक पण घ्यावा म्हणतोय. असं म्हणजे ब्रेक म्हणजे इथं बसतोय असं म्हणतोय. तोपर्यंत तुमच्या जर काही अडचणी वगैरे असतील तर विचारू शकता. डाऊट जर असतील तुम्हाला सेंड करू शकता. उद्या आपण अजून डाऊट पण घेऊ शकतो. पण इथपर्यंत जोपर्यंत आज मी लेक्चर एंड केलंय, उद्या लेक्चरला येण्याच्या आधी मग जे लाईव्ह लेक्चर पाहणार आहेत, लाईव्ह असो रेकॉर्डेड असो कोणतेही असो, उद्या येण्याच्या आधी आपलं या बीट वरती प्रॉब्लेम सॉल्विंग कम्प्लीट झालं पाहिजे फ्रॉम 2 बुक्स. चला गडे सॉल्व करून दाखवा आता मला सर्वांनी. चला सर्वांची एकच व्हॅल्यू आली पाहिजे. देर आर नो ऑप्शन, सॉरी. ओके, मायनस तर आलं नाही पाहिजे आपला आन्सर, राईट? एवढं तर क्लिअर आहे ना. अल्फा पॉझिटिव्ह असेल तर मायनस कसं येईल? ओके, वी विल सी. जे सर्वांचा आन्सर आले ते आपण करेक्ट मानूया. ठीक आहे, सर्वांनी आन्सर टाका. जर सेम आलं तर तेच आन्सर मानू आपण. अरे कितना टाइम लगेगा? 10 सेकंड में प्रॉब्लम सॉल्व होना चाहिए. 10 सेकंड में. चलो, और कौन है कहीं और जो ये प्रॉब्लम सॉल्व करके दिखा सके? ओके, ते मला कसं माहिती आता काय येते ते तुम्हीच ठरवायचंय. Okay, start, sir. The resistance is a double, therefore you will use equation RT is equal to R naught 1 plus alpha T 2 times resistance. Here R naught, 1 plus alpha D. R naught cancel. 2 is equal to 1 plus alpha D. 2 minus 1 is equal to alpha D. Alpha ची व्हॅल्यू दिली, T ची व्हॅल्यू काढायची. T is equal to 1 by alpha 1 upon 0.02. Okay, sir. 100 upon 2 करना है sir. 50 degree. कहां से मिस किया? कहां से मिस किया? कहां से मिस किया? किधर माइनस आया?
50 तर आलं सर, माइनस का हम बाद में देखेंगे. कहाँ से 50? प्लस माइनस का झोल कर रहे हो अभी भी. बाकीच्यांना काय झालं रे? बाकीच्यांना काही नाही प्रॉब्लेम. पहा, असे मनाने घ्या, असे हजार प्रॉब्लेम मनाने तयार करता येतील जर तुम्हाला पुस्तकं कमी पडत असतील तर. ठीक आहे, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम एक्सपेक्ट करू नका. कुठेही जाऊन शिका मग तुम्ही. ठीक आहे, ओके. तर स्वतः ट्राय करा, चुकू द्या. पहिले 2-3 दिवस, पहिला आठवडाभर, पहिला महिनाभर काय प्रॉब्लेम आला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर पहिला महिनाभर जर त्रास घेतला नाही तुम्हाला तर पुन्हा 2 वर्ष त्रास होणार. ओके. 49.5 आलाय. ओके, 49.5 कसं आलं तुझं? एवढ्या सिंपल व्हॅल्यू दिल्यात. ठीक आहे, अराउंड 50 म्हणू शकतो. पण काय तू काय वेगळं केलं असं 49.5 यायला? ओके, आलंच होतं सर. माळेगाव पर्यंत अहमदपूरला यायचं बाकी होतं. ओके, चलो ठीक आहे. सो वी विल मीट अगेन टुमारो. इफ यू हॅड एनी डाऊट आस्क मी. सो हा, राईट. ओके, चलो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही अडचणी असतील तर विचारा. परत उद्या भेटू याच वेळी, याच टाइम मध्ये. तोपर्यंत पाहत राहा ESA क्लासेस. जमलं मला. ठीक आहे, ओके, चलो. काय तू विचारलं होतं व्हॉट्सअप? अरे 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 अरे, ते विसरून जातं रे. एका विद्यार्थ्याचे 3-3 नंबर सेव्ह करायचे आणि त्याच्यानंतर ते परत असे 10th 11th आणि 12th क्लासेसचे असे प्रॉब्लेम येणार. जर प्रॉब्लेम टाकला असाल तर असं होऊ शकतंय, कधीतरी तसंच राहू शकतंय. ओके, वी विल टेक दॅट टुमॉरो. नाही, उद्याच घ्यावा लागेल हा, कारण पुढचाच प्रॉब्लेम आहे हा. ओके, ठीक आहे. सो पॅरलल आणि सिरीज बेस आहे. आधी आपण पॅरलल सिरीज क्लिअर करूया उद्या आणि मग प्रॉब्लेम घेऊया. ओके, चलो, बाय देन एव्हरीवन. Yes, I didn't say whole of you, but some part of it. So it was nice, right? भारी आहेत ते लेक्चर, तर भारी आहेत. याच्यामध्ये पूर्ण तर नाही पाहिला, थोडासा पार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये. सो भारी होता व्हिडिओ, राईट? ओके, तरी पण मी पूर्ण पाहिला नसल्यामुळे मी शेअर नाही केला, तो शेअर करणार होतो. ठीक आहे, ओके, चलो, ठीक आहे. सो विल मीट अगेन टुमारो. अंटिल एंड अनलेस, बाय एवरीवन, हैव अ ग्रेट डे. चलो, स्टार्ट करता मैं अगला लेक्चर. राईट, व्हिडिओ पाहिलेला आहे पण थोडासा पाहिलाय, म्हणजे पूर्ण पार्ट नाही पाहिला, हाफ झाला असेल. ठीक आहे, सो ओके, चलो.